वांगे खुड. नाही खुडायचे जाय. नाही खुडायचे म्हणजे तो डोक्यातच वांग घाले. काय झालंय? मग हे वांगे कोण खुडे? मी काय शेती करायला आले का? मग शेती करायला तेव्हा तर तुला 5 एकर जमीन लागत होती. तो आई बाप म्हणे 5 एकर जमीन पाहिजे. ही 5 एकर जमीन आहे. तुम्हाला नोकरी पाहिजे, तुम्हाला जमीनही पाहिजे. अरे तेव्हा तर तुम्हाला नोकरी दाखवली, फ्लॅट दाखवला. नोकरीला होता 500 रुपये रोज. आता इकडे 700 रुपये वांग्याचं कॅरेट चाललं. माझ्या हातात काटे घुसते काटे. मी नाही करायची जाय. काय काटे घुसत्या? तेव्हा मग तुला कशाला लागत होती शेती? अरे तू तेव्हा खरं सांगायचं ना. मग काय खोटं सांगितलं होतं का? तेव्हा दाखवली मला शेती आहे, कंपनीत नोकरीला आहे, फ्लॅट आहे. फ्लॅट मध्ये तेव्हा काय तुला नुसतं आराम करायला लागत होतं का? आराम कशाला पण मग तू दाखवायचं ना तेव्हा. तू अरे तू राव बोलती काय तू? अरे नरसाळ्या आधी झक मारायची ना. माझ्या सत्यानाश केला बाई, माझं वाटोळ केलं ग बाई या बुचगवळ्यानी. मला अरे तू राव बोलत काय? तुझ्या आईच्या डोक्यात झेंडूचं फुल. अरे माझ्या आईच्या डोक्यात झेंडूचं फुल तर तुझ्या आईच्या डोक्यात गुलाबाचं फुल. बाई 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 माझं वाटोळ झालं ग याच्या नादी लागून. तेव्हा म्हणे नोकरी आहे, मस्त फ्लॅट आहे, वाटलं मस्त शॉपिंग करील, मस्त पैकी मैत्रिणींबरोबर फिरायला जाईल, गार्डनला जाईल, पिक्चरला जाईल. बाई नरसळा आलं वांग्याच्या वावरात घेऊन. ये वांगे घे. तुझ्या आईच्या डोक्यात वांगे तुझे. मी 1000 लोकांसमोर तुझ्या सोबत लग्न लावून येईल. अरे आला मग तेव्हा तू सांगितलं का मी हिला शेती करावं लागल. म्हणे शेती हाय, हिला शेतीत पाय द्यायची गरज नाही. मी म्हटलं बाई मस्त पैकी आरामशीर राहील, नाशिक मध्ये राहील, मस्त दर रविवारी पिक्चरला जाईल, सुट्टीच्या दिवशी शॉपिंग करल. तू तर हे माझ्या हातात सगळे वांग्याचे काटे घातले. दर रविवारी काटे घालून 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 पार हात माझे फोड आले बाई त्याला. तुला शॉपिंग साठी लग्न करायचं होतं काय नुसत्या? तेव्हा तर मी तुम्हाला सगळ्याला सांगितलं होतं मला शेती प्लस नोकरी आहे म्हणून. मग तेव्हा कसं काय हा म्हटलंय तुमच्या घरचे? अरे तू म्हणे नोकरी आहे, मला वाटलं मी मस्त आरामशीर राहील. बाई वाटोळ केलं ग माझ्या संसाराचा. कुठं घेऊन आला वांग्याच्या वावरात ग बाई. मी माझ्या बापालाच फोन करते. तुझ्या बापाला फोन कर, नाही तर तुझ्या काकाला फोन कर. मला काहीच घेणं नाही. तू चालच घरी, तुला दाखवतोच मी आता. थांब. घरी गेलो काय दाखवतो? काय दाखवायचं ते इथंच दाखव. घरी तुझ्या आई बापा समोर तुला जास्त पावर येते काय? मी पोलिसांनाच फोन लावील. एकटीला पाहून माझ्या अन्याय करीत काय बाई ग. माझ्या संसाराचा वाटोळा केला ग बाई. एवढी शिकली सवरली, एखादी आडानी पाहिजे ना तेव्हा. तुझं शिक्षण काय वाया जाणार आहे काय? पोरायचे तर काम येईन ना. बाई मी इथं राहणारच नाही तर त्या पोरांचं काय घेऊन बसलं? तुझे वांगे तू मी चाललो. थांब म्हणतो बर का तुला. थांब म्हणतो. बैगन मंगल भावानया मंगल